हॅलो एव्हरीवन. आज आपला सब्जेक्ट आहे ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजी. त्यामध्ये आपण आज टॉपिक बघणार आहे हाय रिस्क ANC म्हणजे की अँटीनेटल जी केअर असते त्यामध्ये काय होणार म्हणजे की ॲनिमिया इन प्रेग्नन्सी हा आपला टॉपिक आहे. अँटीनेटल केअर आपण तो बघतोय हाय रिस्कमध्ये. जर का ANC मदर असेल जसं की डिलिव्हरी होण्याच्या अगोदर ती ANC पिरियडमध्ये असणार आहे. सो तिला जर का ॲनिमिया झाला असेल त्या प्रेग्नन्सी ड्युरेशन टाइम पिरियडमध्ये सो आपण काय ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार तिला, ओके, रिझन काय होण्याचे आणि आपण त्यांना काय प्रिव्हेन्शन मेजर देणार, ओके, होम बेस्ड ट्रीटमेंट आपण काय प्रोव्हाइड करणार, डाएट वगैरे आपण काय फॉलो करणार, आज हे आपण या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. सो फर्स्टून आपण इंट्रोडक्शन बघू. त्याचं कॉमन मेडिकल डिसऑर्डर्स इन प्रेग्नन्सी. ओके, प्रेग्नन्सीमध्ये हा कॉमन डिसऑर्डर्स आहे जो की प्रत्येक वुमन्सला हा होत राहतो. 18 to 20% women are anemic in developing countries are compared to the 40 to 75% in developing countries. So 80 to 20 जे प्रेग्नेंट वुमन असतात ज्या की ज्यांना की मतलब होताही रहता आहे जे त्यांना होतच असतो ॲनिमिया. कारण की रिझन काय बघा, वेट कमी असल्यामुळे काय होणार, हिमोग्लोबिन सुद्धा कमी होणार. हिमोग्लोबिन कमी झाला आणि त्यामध्ये प्रेग्नन्सी सुद्धा असणार. प्रेग्नन्सीमध्ये काय होणार की जे हिमोग्लोबिन आहे, ओके, ते ट्रान्सफर होणार ब्लड जे आपलं फिटसमध्ये. सो मग मदरला चान्सेस आहे होण्याचे ॲनिमिया. समजलं. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिग्निफिकंट हाय मॅटर्नल अँड फिटल मॉर्टॅलिटी रेट वर्ल्ड वाईड. ओके, सो रिस्पॉन्सिबल सिग्निफिकंट काय आहे, मॅटर्नल आणि फिटल मॉर्टॅलिटी रेटचा ॲनिमिया. ओके, ॲनिमिया झाल्यामुळे काय होणार, मदरची डेथ सुद्धा होऊ शकते. सिव्हिअर टाईप ऑफ ॲनिमिया झाला तर मदरची डेथ सुद्धा होऊ शकते आणि फिटलला सुद्धा ॲबनॉर्मॅलिटी डेव्हलप होऊ शकते फिटसमध्ये. त्यानंतर आपण डेफिनेशन बघणार आहेत ॲनिमियाचे काय आहे. ॲनिमिया इज अ कंडिशन इन विच द नंबर ऑफ रेड ब्लड सेल्स ऑफ or their oxygen carrying capacity is insufficient to meet the physiological needs of the individuals, which consequently will vary by the age, sex, attitude, and the smoking and the pregnancy status of the WHO given by 2013. ओके, WHO का बोलतो की एनिमिया हा का होतो, कारण की रेड ब्लड सेल जे आहे त्याच्यामध्ये जी ऑक्सिजन कॅरी कॅपॅसिटी असते ती डिक्रीज होऊन जाते, इन्सफिशियंट होते, म्हणजे त्याला प्रॉपरली भेटत नाही. त्याला भेटल्यानंतर त्याला नाही भेटल्यानंतर काय होणार की फिजिओलॉजिकल त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार. आता ते चेंजेस कसे डिपेंड करतात की एज आहे, ओके, मदरचं एज असणार, त्यानंतर फिमेल जेंडर्स आहे, वरतून ॲटिट्यूड ऑफ द लाईक कसं आहे त्यांचा ते डिपेंड करतं. लाईक ते हाय प्रॉपर डाएट फॉलो करता काय, न्यूट्रिशन डाएट फॉलो करताय का नाही. त्यानंतर ते स्मोकिंग सुद्धा करत असेल तर सो स्मोकिंगमुळे सुद्धा काय होणार आहे की हिमोग्लोबिन हा डिक्रीज होणार आहे आणि प्रेग्नन्सी स्टेटस सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणार, म्हणून त्यांना काय ॲनिमिया हा होऊ शकतो. आता ॲनिमिया इन प्रेग्नन्सी मध्ये आपण कसं डिफाईन करणार की हिमोग्लोबिन ज्या वेळेला डिक्रीज होणार, कॉन्सन्ट्रेशन जे आहे हिमोग्लोबिनचं ते डिक्रीज होणार किती, 11 ग्रॅम पर DL. ओके, तसं आपलं 13 to 15 ग्रॅम पर DL पाहिजे मदर्समध्ये. 12 to 13 आपण पकडू, 12 पासून ते 15 पर्यंत आपण पकडलेलं आहे नॉर्मल फिमेल्समध्ये. ओके, पण ज्या वेळेला मदर जी प्रेग्नेंट झालेली आहेत पण तिचं हिमोग्लोबिन किती डिक्रीज झालेलं आहे, 11 ग्राम पर DL पासून डिक्रीज झालेलं आहे. मग ती किती पण असू शकतो, 11 असू शकते, 10 असू शकतात, 9, 8, 7, मग किती पण त्यामध्ये पण सिव्हिरिटी आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर ॲनिमिया आहे, कोणत्या ॲनिमिया आहे ती त्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. पण जर का 11 ग्राम पर DLचे जर खाली असेल सो तिला ॲनिमिया हा झालेला आहे, आपण हे कन्सिडर करणार आहे. आता आपण हे क्लासिफिकेशन बघणार आहेत की माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि व्हेरी सिव्हिअर ज्या वेळेला होते त्यावेळेला आपण काय करणार. आता माइल्ड ज्या वेळेला ॲनिमिया असतो मदरमध्ये 9 to 10.9 ग्राम पर DL. ओके, मोस्ट ऑफ जे मदर्स असतात हॉस्पिटलायझेशन असतात त्यांचं सगळ्यात जास्त जर का आपण बघितलं चान्सेस माइल्डमध्येच आपल्याला जास्त पेशंट बघायला भेटतात. माइल्डमध्ये का, कारण की 9 to 10.9 ग्राम पर DL त्यांचं आपल्याला हिमोग्लोबिन दिसायला म्हणजे दिसतं त्यामध्ये फाईल्समध्ये ज्यावेळेला रिपोर्ट्स CBSE वगैरे करतात त्यामध्ये. पण जर का मॉडरेट लेवलला असेल तर म्हणजे काय, ज्या मदर्स म्हणजे अगोदरच ती माल न्यूट्रिशन असेल, बरोबर आहे, म्हणजे काय तिचं वेट कमी असेल, वरतून ती प्रेग्नेंट असेल, ओके, आणि समटाइम्स तिला काहीतरी डिसऑर्डर्स असेल लाईक हायपरटेन्शन डिसऑर्डर असेल, ओके, किंवा तिला अगोदरपासूनच ॲनिमिया असेल तरी पण ती प्रेग्नेंट झाली असेल नंतर त्या स्टेजमध्ये, मग तिला तिचा हिमोग्लोबिन रेट किती असणार, 7.8 to 9 ग्राम पर DL म्हणजे असणार आहे. मग ज्या वेळेला 7च्या पण खाली जर का गेलं ओके तर मग ती कोणती कंडिशन मध्ये असणार आहे, सिव्हिअर कंडिशन. त्यामध्ये आपण काय करू शकतो की मदरला
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार आपल्याला अंडर द ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला. त्यानंतर व्हेरी सिव्हिअर जर का असेल डिक्रीज 4 ग्राम पर DL तर मदरला आपल्याला इमिडिएटली ब्लड ट्रान्सफ्युजन आहे. सिव्हिअर मध्ये पण सुद्धा आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करू शकतो. तर आपल्याला व्हेरी सिव्हिअर मध्ये आपल्याला काय जी इमर्जन्सी ट्रीटमेंट असते तर मदरला आपल्याला त्या ठिकाणी हॉस्पिटलायझेशन मध्येच ब्लड ट्रान्सफ्युजन करावंच लागणार आहे. नाहीतर मग काय होणार आहे मुलाची सुद्धा त्या ठिकाणी डेट होऊ शकते आणि फिटरची सुद्धा त्या ठिकाणी डेट होऊ शकते. आता क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमिया आपण बघतो या ठिकाणी फिजिओलॉजिकल अॅनिमिया, पॅथॉलॉजिकल अॅनिमिया आणि हिमोरॅजिक अॅनिमिया, हेमोलायटिक अॅनिमिया, बोन मॅरो इन्सफिशियन्सी अॅनिमिया, हिमोग्लोबिनोपॅथोसिस अॅनिमिया. आता यामध्ये काय फिजिओलॉजिकल अॅनिमिया आपण पुढच्या जेवण बघणार आहेत. पॅथॉलॉजिकल अॅनिमिया म्हणजे कोण येतात? आयरन डेफिशियन्सी अॅनिमिया येतो. फॉलिक ऍसिड जर कमी असेल, व्हिटॅमिन B9 असेल कमी तर त्यामुळे फॉलिक ऍसिड डेफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतो. व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतो. आता हिमोरॅजिक अॅनिमिया मध्ये काय होणार आहे? 2 असतात, अॅक्यूट आणि क्रोनिक. अॅक्यूट म्हणजे काय? फॉलोइंग ब्लिडिंग इन अर्ली मंथ ऑफ प्रेग्नन्सी लाईक ऑर अँटीपार्टम हिमोरेज. म्हणजेच काय? मदर प्रेग्नेंट आहे पण तिला ब्लिडिंग स्टार्ट झालेली आहे अगोदरच. ओके, तर आपण त्या फेजला काय बोलणार आहे? आपण अॅक्यूट फेज ऑफ हिमोरॅजिक अॅनिमिया म्हणजे की ब्लड त्या ठिकाणी लॉस होते. क्रोनिक म्हणजे कसं? हुकवम इन्फेस्टेशन झालेलं असेल, ब्लिडिंग पाइल्स असेल, मदरला पाइल्स प्रॉब्लेम असेल, हुकवमचे इन्फेक्शन झालेलं असेल, इन्फेस्टेशन झालेलं असेल ॲबडोमेन मध्ये, त्यामुळे काय होणार की ब्लिडिंग लॉस होणार. ब्लिडिंग लॉस जास्त झाल्यामुळे काय ते क्रोनिक फेज मध्ये अॅनिमिया जाणार. क्रोनिक हिमोरॅजिक अॅनिमिया म्हणजे जास्त अमाऊंट ऑफ ब्लिडिंग लॉस होते म्हणजेच काय हिमोरॅजिक अॅनिमिया म्हणजे जाणार. आता हिमोलायटिक अॅनिमिया म्हणजे काय? सो फॅमिलियर लाईक जसं की कंजेनेटल डिसऑर्डर्स असेल मदरला, लाईक कंजेनेटल जॉन्डिस असेल, जॉन्डिस होत असेल नेहमी प्रत्येक वेळेला, तो सिकल सेल अॅनिमिया असेल तिला, सो ते फॅमिलियर मध्ये हिमोलायटिक अॅनिमिया मध्ये इन्क्लुडिंग होतं. पण ॲक्वार्ड मध्ये काय? जसं की तिला मलेरिया झालेला आहे, सिव्हिअर इन्फेक्शन झालेलं आहे, मग त्यामुळे सुद्धा काय होणार? तिला तिचं जे हिमोग्लोबिन जो आहे तो डिक्रीज होणार. डिक्रीज झाल्यानंतर ती कोणत्या स्टेज मध्ये जाणार? हिमोलायटिक अॅनिमिया मध्ये. बोन मॅरो इन्सफिशियन्सी अॅनिमिया म्हणजे काय? हायपोप्लेजिया किंवा अप्लेजिया ड्यू टू काय? रेडिएशन्स, ड्रग्स और सिव्हिअर इन्फेक्शन. ज्यावेळेला ती एखादी रेडिएशन्स मध्ये गेले असेल, जास्त अँटीबायोटिक त्यानं कन्झ्युम केलेलं असेल, जास्त मेडिसिन त्यानं खाल्लेलं असेल, सो बोन मॅरो इन्सफिशियन्सी त्या ठिकाणी त्याला होऊ शकते अॅनिमियामध्ये. हिमोग्लोबिनोपॅथोसिस म्हणजे काय होणार? ॲबनॉर्मल स्ट्रक्चर ऑफ वन ऑफ द ग्लोबिन चेन ऑफ द हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स ऑफ ग्लोबिन चेन्स ऑफ द हिमोग्लोबिन मॉलिक्युल, एक्झाम्पल सिकल सेल अॅनिमिया. त्यामध्ये काय होणार? जे स्ट्रक्चर आहेत हिमोग्लोबिनचं ते डिक्रीज होणार लागणार, कर्व शेप मध्ये स्टॅब्लिश होणार. म्हणून त्यामुळे काय होणार? जे ग्लोबिन चेन असते, हिमोग्लोबिनची चेन असते ते त्या ठिकाणी प्रॉपर नसणार. ओके, प्रॉपर शेप मध्ये प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये नसणार, म्हणून त्याचं ॲबनॉर्मल स्ट्रक्चर चेंज होणार. त्यामधून आपण त्यांना काय आयडेंटिफिकेशन देतो? हिमोग्लोबिनोपॅथोसिस अॅनिमिया किंवा सिकल सेल अॅनिमिया. आता फिजिओलॉजिकल अॅनिमिया ऑफ प्रेग्नन्सी मध्ये काय असणार आहे की ज्यावेळेला ती ड्युरिंग द pregnancy, maternal plasma volume gradually expand by the 50% and increase of the approximately 1200 ml by the term. 50% ऑफ काय होणार? तिचा व्हॉल्यूम मॅटर्नल प्लाझ्माचा इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की मोस्ट ऑफ द रिस्क टेक प्लेस बिफोर 32 to 34 weeks ऑफ द gestation and thereafter there is a relatively little change. मग त्यामध्ये काय होणार? त्यांचं की 32 to 34 weeksच्या अगोदर जे लेवल असते, त्या टाइम पिरियड असतो, त्यामध्ये काय होणार? रिस्क जास्त होणार. ओके, त्यानंतर आपण बघणार टोटल इन्क्रीज इन रेड ब्लड सेल्स 25% ऑफ RBC जास्त वाढणार. पण अप्रॉक्सिमेटली किती? 300 ml त्यांच्यामध्ये लेटर प्रेग्नन्सी मध्ये इन्क्रीज होणार. रिलेटिव्ह हिमोडायल्युटेशन्स प्रोड्यूस अ फॉल इन हिमोग्लोबिन concentrations, thus presenting a picture of the iron deficiency anemia. So however it has been found this of the changes are the physiological alterations of pregnancy necessary for the developing of the fetus. सो त्यामध्ये काय होणार की डेव्हलपमेंट ऑफ चान्सेस काय? फिजियोलॉजिकल अल्टरेशन्स त्यांच्यामध्ये फॉर्म होणार आहेत. मग त्यामध्ये काय होणार? डेव्हलपमेंट ऑफ जे फिटस आहे त्यांच्यामध्ये चेंजेस होणार. ओके, आता आपण या ठिकाणी बघणार आहोत एरिथ्रोपोएसिस. एरिथ्रोपोएसिस म्हणजे काय? इन अडल्ट्स एरिथ्रोपोएसिस इज अ कन्फर्म टू द बोन मॅरो. बोन मॅरो ज्यावेळेला आपण एक्झामिनेशन करतो त्यामध्ये आपल्याला एरिथ्रोपोएसिस आहे काय ते कळून जातो. आरबीसीस आर द फॉर्म थ्रूआउट द स्टेज ऑफ नॉर्मोब्लास्ट, ओके, रेटिक्युलाइट्स, ओके, त्यानंतर स्नेचर्स, नॉन न्यूक्लिएटेड अँड एरिथ्रोसाइट्स.
यामध्ये काय होणार आहे की जे आरबीसीस आहेत ते कोणत्या स्टेज मध्ये जाणार आहेत, या स्टेज मध्ये आपल्याला ते बघायला भेटणार आहेत. ओके, दिस ॲव्हरेज लाईफ स्पॅम ऑफ द आरबीसीस इज अबाउट 120 डेज. जर का आपण बघितलं नॉर्मल आरबीसीची लाईफ ऑफ स्पॅम किती आहे, 120 डेज आहे. पण आरबीसी ज्या वेळेला डिजनरेट होतो, ओके, हिमोग्लोबिन मध्ये ब्रेकडाऊन होतो, तर मग त्यामध्ये आपण काय बोलतो, हिमोसिडरीन अँड बाईल पिगमेंट मध्ये आपण ते कन्वर्ट करतो. आयरन रिक्वायरमेंट इन प्रेग्नन्सी, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. किती आयरन रिक्वायरमेंट असतो प्रेग्नन्सी मध्ये इन्क्रीज करण्यासाठी त्यांचं हिमोग्लोबिन. आयरन काय करतो, हेल्प करतो हिमोग्लोबिन इन्क्रीज करण्यासाठी. ड्युरिंग प्रेग्नन्सी अप्रॉक्सिमेटली किती 1500 आयरन मायक्रोग्राम ऑफ आयरन नीड असतो मदरला. पण जर का इन्क्रीज इन मॅटर्नल हिमोग्लोबिन, ज्यावेळेला आपल्याला इन्क्रीज करायचं हिमोग्लोबिन मदरचं, तर 400 to 500 मायक्रोग्राम आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. फर्स्ट फिटस अँड द प्लासेंटाला किती लागणार आहे, 300 to 400 ते डिवायडेशन होणार आहेत. मग रिप्लेसमेंट ऑफ द डेली लॉस ऑफ, ज्यावेळेला रिप्लेसमेंट होणार डेली लॉस कशा कशामधून होणार, युरिन मधून, स्टूल मधून आणि स्किन मधून. 250 mg. ओके, रिप्लेसमेंट ऑफ ब्लड लॉस ॲट द डिलिव्हरी 200 mg. ज्यावेळेला डिलिव्हरी होणार, सो ब्लड म्हणून किती लॉस जाणार, 200 mg. नंतर लॅक्टेशन्स म्हणून किती जाणार, 1 mg पर डे. आयरन अँड फॉलिक ऍसिड रिक्वायरमेंट इन द प्रेग्नन्सी, त्यामध्ये एलिमेंटल आयरन किती लागतो, 30 to 60 mg पर्यंत. फॉलिक ऍसिड किती लागतो आपल्याला, 400 मायक्रोग्राम, म्हणजे काय 0.4 मायक्रोग्राम. It is recommended for pregnant women to prevent maternal anemia, puerperal sepsis, low birth weight and the preterm birth साठी आपल्याला काय लागतो, आयरन प्लस फॉलिक ऍसिड आपल्याला त्या ठिकाणी मदरला द्यावं लागतं. आयरन डेफिशियन्सी अॅनिमिया मध्ये 95% वुमन काय अॅनिमिया आयरन डेफिशियन्सीच्या टाइप मध्ये येते. सो अ प्रेग्नंट वुमन इज सेड टू बी अॅनिमिया इफ हर हिमोग्लोबिन लेस दॅन 11 ग्राम पर डीएल. ज्या मदरचं हिमोग्लोबिन 11 ग्राम पर डीएल आहे ते कोणत्या स्टेटमध्ये येणार, कोणत्या स्टेजमध्ये येणार, आयरन डेफिशियन्सी अॅनिमिया मध्ये येणार. त्याची कॉजेस काय आहे आयरन डेफिशियन्सी अॅनिमियाची, रेड्यूस इंटेक ऑफ और ॲब्झॉर्प्शन ऑफ आयरन. मदर काय करते, आयरन ॲब्झॉर्प्शन कमी करते, इंटेक पण कमी करते. एक्सेस डिमांड सच मल्टिपल प्रेग्नन्सी, ज्यावेळेला ट्विन प्रेग्नन्सी असेल तर त्यामध्ये चान्सेस जास्त आहे अॅनिमिया होण्याचे. ब्लड लॉस झालेला असेल, लाईक मदरला पाइल्स असेल, मदरला अगोदरच ब्लिडिंग स्टार्ट झालेलं असेल इन ड्युरिंग द मंथ ऑफ प्रेग्नन्सी, त्यामुळे सुद्धा चान्सेस आहे मदरला अॅनिमिया होण्याचे. बिफोर प्रेग्नन्सी अँड ड्युरिंग द प्रेग्नन्सी, इफेक्ट ऑफ अॅनिमिया ऑन द मदर काय होणार, इफेक्ट काय होणार मदरवरती फॉर द अॅनिमियामुळे. reduce resistance of infection caused by impaired cells mediated immunity, immunity weak होणार, इन्फेक्शन चान्सेस ऑफ जास्त असणार. reduce ability to withstand postpartum hemorrhage, ज्यावेळेला postpartum hemorrhage असणार त्यावेळेला तिला काय होणार, तिची ability कमी होणार. strain of even an uncomplicated labor may be cause cardiac failure, sometimes तिला uncomplicated ज्यावेळेला प्रेग्नन्सी असेल किंवा लेबर मध्ये ती गेली असेल, अनकॉम्प्लिकेटेड कंडिशन झाली असेल तर तिला कार्डियाक फेल्युअर सुद्धा होऊ शकतो. Predispositions of to pregnancy induced hypertension and the preterm labor due to the associations of malnutrition. Malnutrition सोबतच त्यांना काय होणार आहेत, प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन आणि प्रीटर्म लेबर, म्हणजे की लवकरच डिलिव्हरी होणार बेबीची. रिड्यूस द एन्जॉयमेंट ऑफ द प्रेग्नन्सी अँड द मदरहुड ओविंग टू फटिक, मदर काय होणार, फटिक मध्ये जास्त जाणार, मदर टायर्ड असणार अॅनिमियामुळे. पोटेन्शियल थ्रेट टू लाईफ, इफेक्ट ऑफ फिटस और बेबी ड्यू टू अॅनिमिया, अॅनिमियामुळे काय इफेक्ट होणार मदर थ्रू. इंट्रायुट्राइन हायपोक्सिया डिग्री, म्हणजे की ज्यावेळेला जो फिटस आहे तो मदरच्या वूम मध्ये असणार त्यावेळेला त्याला काय होणार, हायपोक्सिया म्हणजे काय, ऑक्सिजनची कॅरिंग कॅपॅसिटी त्याची कमी होणार, त्यामुळे त्याला ऑक्सिजन प्रॉपरली भेटणार नाही, म्हणून त्याची ग्रोथ रिटार्डेशन होणार, प्रॉपरली ग्रोथ होणार नाही आफ्टर द डिलिव्हरी, आफ्टर द बॉर्न. प्री मॅच्युरिटी होणार, म्हणजे काय, प्रॉपरली मॅच्युअर होणार नाही, तिचे लंग्स असेल, तिचे हार्ट असेल, तिची बॉडी असेल, ऑल थिंग. लो बर्थ वेट, ज्यावेळेला त्याची डिलिव्हरी होईल पण त्याचं लो बर्थ वेट मध्ये काउंटिंग होईल, कारण की त्याचं 2500 पेक्षा कमी बर्थ वेट असणार आहे. अॅनिमिया अ फ्यू मंथ आफ्टर द ड्यू टू पुअर स्टोर्स, अॅनिमियामुळे काय होणार आहे, त्याला पुअर स्टोर्स फॉर्मेशन त्याच्यामध्ये होणार आहे. इन्क्रीज हाय रिस्क ऑफ पेरनेटल मॉर्बिडिटी अँड द मॉर्टॅलिटी, त्याच्यामध्ये काय चान्सेस होणार आहेत, डेथ रेट आणि बर्थ रेट त्याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहेत.
आता आपण प्रिव्हेन्शन काय करतो आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया साठी. The midwife can be helped to identify women at a risk of anemia by accurate history of medical, obstetrical, and the social life. ANC profit, detect and threat and diet. जी मिडवाईफ म्हणजे कोण नर्स असते, जी मिडवाईफ नर्स असते ती काय हेल्प करणार मदरमध्ये की रिस्क ऑफ किती चान्सेस मदरला अॅनिमिया झालेला आहे, ओके माइल्ड लेवलला आहे, मॉडरेट लेवल आहे, आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया कोणत्या टाईप ऑफ अॅनिमिया दिलं झालेलं आहे. मग ती काय करणार प्रॉपरली हिस्ट्री कलेक्ट करणार, मेडिकल हिस्ट्री तिची, ऑब्स्टेटिकल हिस्ट्री आणि तिची सोशल लाईफ म्हणजे तिची डेली लाईफ कशी लिव्हिंग करते घरी. त्यानंतर ANC अँटीनेटल केअर प्रॉफिट तिचं कसं असणार आहे ते तिला प्रोव्हाइड करणार, डिटेक्ट करणार कोणत्या टाईप ऑफ अॅनिमिया आहे आणि त्या ठिकाणी तिला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. त्यानंतर डाएट म्हणजे ती काय सांगणार मदरला की तुम्ही आयरन रिच डाएट त्या ठिकाणी खा. आयरन रिच डाएट त्यावेळेस तुम्ही खाणार प्लस सप्लिमेंटेशन सुद्धा ती त्या ठिकाणी मदरला देणार. आता मॅनेजमेंट आपण काय प्रोव्हाइड करू शकतो मदरला, अवॉइड ऑफ फ्रिक्वेंट चाइल्ड बर्थ, ओके सप्लिमेंटरी आपण आयरन थेरपी त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. डाएटरी ॲडवाइस मध्ये काय आयरन रिच फूड त्यांना प्रोव्हाइड करणार. ॲडिक्वेट ट्रीटमेंट आपण त्यांना प्रोव्हाइड करणार, इरॅडिकेट करणार इलनेस लाईकली टू द कॉज ऑफ अॅनिमिया. त्यानंतर आपण अर्ली डिटेक्शन ऑफ फेलिंग हिमोग्लोबिन लेवल, हिमोग्लोबिन लेवल जर कमी होत असेल सो आपण त्यांना अर्ली डिटेक्ट करणार, आयडेंटिफिकेशन करणार आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. क्युरिटी मॅनेजर म्हणजे काय, क्युरिटी कशी देणार आपण ज्यावेळेला मदरचं हिमोग्लोबिन 7.5च्या खाली असेल सो आपण मदरला काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, सो आपण मेडिकल कॉम्प्लिकेशन्स तिला होऊ शकतात म्हणून तिला आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर आपण तिला काय फॉलो करणार, ट्रीटमेंट डाएट असेल तिचा अँटीबायोटिक थेरपी प्रोव्हाइड करणार कारण की इन्फेक्शन तिला झालं पाहिजे, तिला इन्फेक्शन झालं सो ट्रान्सफर होणार बेबीमध्ये. सो मग आपण बेबीला आणि मदरला दोघांना पण सिक्युअर करणार आहे. त्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजन देणार आहे. ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे काय होणार की हिमोग्लोबिन ब्लड काउंट इन्क्रीज होणार. आयरन थेरपी प्रोव्हाइड करणार जसं की आयरनचे जे सप्लिमेंटेशन असतात, आयर्न इंजेक्शन असतो, ओरली सुद्धा असतात त्या ठिकाणी आपण ते प्रोव्हाइड करणार. डेली आपण त्यांना आयरन किती डोस देणार आहेत, 120 to 180 ग्राम आपण त्यांना देणार आहे. आयरन थेरपी कशी प्रोव्हाइड करतो आपण, ओरल सुद्धा करतो. पॅरेंटल म्हणजे काय इंजेक्टेबल, रिपिटेटिव्ह इंजेक्शन जे असतात ना ते आपण त्यांना फॉलो करतो. टोटल डोस ऑफ इन्फ्युजन आपण किती देतो, 0.3 इंटू वेट म्हणजे काय 100% ऑफ HB आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. इंट्रामस्क्युलर इंजेक्शन सुद्धा आपण त्यांना देतो. आता मॅनेजमेंट ऑफ लेबर ड्युरिंग, मॅनेजमेंट ऑफ मदर इन ड्युरिंग द लेबर, जी अॅनिमिया मदर असते तिला लेबरच्या वेळेला आपण कसं मॅनेजमेंट प्रोव्हाइड करणार. तर ते फर्स्ट स्टेजमध्ये येतात, फर्स्ट स्टेजमध्ये स्पेशल प्रिकॉशन्स प्रोव्हाइड करणार. त्यानंतर तिला कम्फर्टेबल पोझिशन देणार बेडवर, लाईट अनालिसिस देणार कारण की जास्त अनालिसिस दिल्यामुळे काय होणार तिला चान्सेस ऑफ मेडिकल कॉम्प्लिकेशन तिला होऊ शकतात. ऑक्सिजनेशन प्रोव्हाइड करणार, ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करणार. त्यानंतर स्ट्रिक्ट ऑब्सेसिस म्हणजे काय, तिला आपण प्रॉपरली क्लीनअप ठेवणार, ओके आणि जे ग्लोव्ज वगैरे प्रॉपरली आपण घालणार कारण की तिला इन्फेक्शन व्हायला नको. हे फर्स्ट स्टेज मध्ये. सेकंड स्टेज मध्ये काय युजर नो प्रॉब्लेम होणार कारण की आपण IV देणार मिथर्जिन. मिथर्जिन काय करणार, कॉन्ट्रॅक्शन करणार आणि ब्लिडिंगला जी ब्लिडिंग आहे ती स्टॉप करायला लागणार. सो ज्यावेळेला तो ब्लिडिंग स्टॉप करतो मग आपण ऑक्सिडेशन सुद्धा देणार कारण की लवकर अर्ली कॉन्ट्रॅक्शन होणार युटरसचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर प्रॉपरली बर्थ होणार. थर्ड स्टेज मध्ये आपण काय करणार, इंटेन्सिव्ह ऑब्झर्वेशन करणार, ब्लड लॉस किती झालेलं आहे ते रिप्लेस करणार आणि फ्रेश बॅक सेल्स आपण त्यांच्यामध्ये ऍडमिनिस्टर करणार. ओके सो आपण त्या ठिकाणी काउंट अप करणार किती लॉस ब्लड झालेलं आहे, किती ओव्हरलोड झालेलं आहे. ज्यावेळेला PPRM स्टेज येते त्यावेळेला आपण काय करणार, बेड रेस्ट करायला लावणार, इन्फेक्शन आहे का ते चेक करणार आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. प्री डिलिव्हरी झाली असेल तर आयरन थेरपी आपण प्रोव्हाइड करणार पेशंटला. डाएट प्रॉपरली फॉलोअप करायला लावणार. पेशंट आणि पेशंटच्या फॅमिलीला आपण काउन्सिल करणार पण फॉर त्यांच्या कशासाठी ज्यावेळेला ते घरी जाणार मदर. सो प्रॉपरली बेबी केअर करा आणि हाऊसहोल्ड चोर्स म्हणजे काय प्रॉपरली क्लीनअप ठेवा आणि मदरला सुद्धा त्या ठिकाणी रेस्ट करायला सांगा. फॉलिक ऍसिड डेफिशियन्सी अॅनिमियामुळे होऊ शकतो, मेगलोब्लास्टिक अॅनिमिया होऊ शकतो. फॉलिक ऍसिड अॅनिमिया deficiency anemia, megaloblastic anemia. Folic acid deficiency anemia happen when the body does not have enough of folic acid. बॉडी मध्ये इनफ ऑफ फॉलिक ऍसिड कमी असतो म्हणून मेगलोब्लास्टिक अॅनिमिया त्यांच्यामध्ये होऊ शकतो.
Folic acid is one of the vitamin B and help your body to make new cells including new RBCs. फॉलिक ऍसिड काय करतो, न्यू आरबीसीस आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप करतो व्हिटॅमिन बी थ्रू. डेफिशियन्सी ज्यावेळेला होती आपल्यामध्ये फॉलिक ऍसिडची, त्यामुळे काय होऊ शकतो, प्लासेंटर अब्रप्शन होऊ शकतो, न्यूरल ट्यूब डिफेक्ट होऊ शकतो, त्यानंतर कंजेनिटल कार्डियक सेप्टल डिफेक्ट सुद्धा होऊ शकतो. ज्यावेळेला व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी म्हणजे काय, फॉलिक ऍसिड डेफिशियन्सी असणार, त्यामुळे काय होणार, आपल्यामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट होणार, प्लासेंटर अब्रप्शन होणार आणि कंजेनिटल कार्डियक सेप्टल डिफेक्ट होणार. व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी मुळे काय होऊ शकतो, व्हिटॅमिन B12 ला आपण काय बोलतो, हायपोकॅल्बोएमिया. ओके, हायपोकॅल्बोएमिया रेफर फॉर द लो ब्लड लेवल्स ऑफ व्हिटॅमिन B12. डेफिशियन्सी ज्यावेळेला होते व्हिटॅमिन B12 ची, सो त्यामुळे काय होऊ शकतो, मेगालोब्लास्टिक एनिमिया होऊ शकतो. आणि डेफिशियन्सी झाली फर्दर कशामुळे होऊ शकते, लाईकली व्हेजिटेरियन हु हॅड नॉट ईट एनिमल प्रोडक्ट, म्हणजे का त्यांना प्रॉपरली व्हिटॅमिन B12 त्यांच्याकडून भेटणार नाही, म्हणून जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना जास्त करून व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी होऊ शकते. सिकल सेल एनिमिया हा काय डिसीज आहे जो की ॲबनॉर्मल शेप चेंज करतो आपल्या हिमोग्लोबिनचा, सो त्यामुळे काय होऊ शकतो, आपल्याला सिकल सेल एनिमिया होऊ शकतो. थॅलेसेमिया सिंड्रोम हा कशामध्ये होऊ शकतो, कॉमनली जेनेटिकल फॅक्टर आहे, जेनेटिकल डिसऑर्डर्स आहे जो की ट्रान्सफर होतो वन जनरेशन टू अनदर जनरेशन. त्यामध्ये अल्फा बीटा थॅलेसेमिया असतात, ग्लोबुलिन चेन असते, सो ती अफेक्टेड असते. ती अफेक्टेड असल्यामुळे काय होऊ शकतो, चेन डिस्टर्बन्स असेल, सो हिमोग्लोबिन डिक्रीज होणार, त्यांना आपल्याला वीकली किंवा 2 वीकली त्यांना आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागणार. कन्क्लुजन, आपण आज काय शिकलो की ॲनिमिया जी डिसऑर्डर्स आहे, जी डिसीज आहे, जी मेडिकल डिसीज आहे, ती कॉमनली होती इन प्रेग्नन्सीमध्ये. बट आता डिपेंड करतं मदरची कंडिशन कशी आहे. प्रॉपर न्यूट्रिशन मदर असेल तर त्याच्यामध्ये 11 ग्राम पर DLच्या खाली जाणार नाही, पण ती पुअर न्यूट्रिशन तिला असेल, ओके, माल न्यूट्रिशन असेल, सो मग तिला माइल्ड मॉडरेट सिव्हिअर व्हेरी सिव्हिअर लेवलला ती जाऊ शकते. सो आपण त्या लेवल पर्यंत जाण्यासाठी आपण अगोदरच मदरला काय करतो, प्रॉपरली फॉलोअप डाएट देतो, प्रॉपरली आपण त्यांना टॅबलेट्स प्रोव्हाइड करतो, व्हिटॅमिनचे टॅबलेट्स असेल, डाएट असेल, ऑल आपण त्यांची केअर प्रोव्हाइड करतो. ओके, या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपला टॉपिक काय होता, ॲनिमिया इन प्रेग्नन्सी. ॲनिमिया इन प्रेग्नन्सी आपण हे बघितलेलं आहे. ANC मध्ये जे मदर बिफोर डिलिव्हरीच्या अगोदर येत असते, ओके, विजिट करण्यासाठी येत असते, जी की प्रेग्नेंट आहे, त्याच्यामध्ये आपण ॲनिमिया बघितला. ओके, आता आपले लेक्चर संपलेलं आहे. सो तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारू शकतो. ओके, थँक्यू सो मच.